श्री संत सावता महाराज वारकरी मृदुंग वादन प्रशिक्षण संस्था सोलापूर आयोजित पखवाज साधना हा कार्यक्रम यशनगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या संस्थेच्या माध्यमातून मागील वर्षापासून मृदुंग वादनाचे प्रशिक्षण दिले जात आहे। या मृदुंग वादन संस्थेकडून वारकरी भजन, हरिपाठ, कीर्तन यासाठी लागणारे वादन प्रशिक्षण दिले जाते। त्याचबरोबर मुलामुलींना वारकरी पाऊल शिकवले जाते। मुलांच्या सोबत मुलींनाही प्रशिक्षण दिले जात आहे। दरम्यान 35 विद्यार्थी हरिभक्त परायण अनिकेत जांभळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत असून सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत वेगवेगळ्या गटाचे टाळ वाजवून पखवाज रियाज मोफत घेतला जातो। संस्थेच्या प्रथम वर्षपूर्ती निमित्ताने या वादन कार्यक्रमात श्री छत्रपती शिवाजी महाराज स्तुती पोवाडा, रामकृष्ण हरिभजन, भगवान शंकराचे स्तवन, सांप्रदायिक टाळ पखवाजच्या साथीने सादर करण्यात येणार आहे। छत्रपती शिवरायांच्या मुळेच संप्रदाय टिकला, अन्यथा मोगलांच्या काळात उघडपणे भजन करण्यास बंदी होती। वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान म्हणून भगवान शंकरांकडे पाहिले जाते। हरिहरा भेद नाही नका करू वाद, हरिहरामध्ये भेद नाही म्हणूनच शंकर भगवान स्तुती गाऊन प्रत्यय दिला। त्याचबरोबरीने प्रभू रामचंद्रांचे हिंदी भजन गाऊन त्यासोबत पखवाज वादन केले। या कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरुवर्य हरिभक्त परायण सुधाकर इंगळे महाराज, युवा नेते ज्ञानेश्वर सपाटे, युवा नेते शेखर फंड यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर मान्यवरांचा सत्कार संयोजकांच्या वतीने करण्यात आला। या कार्यक्रमात 12 मुली 23 मुले सहभागी होते। विद्यार्थ्यांना संबोधित करताना सुधाकर इंगळे महाराज यांनी दररोजच्या टाळाच्या माध्यमातून रियाज घेतल्यामुळेच मुले चांगल्या प्रकारे वादन करू लागले आहेत। संपूर्ण महाराष्ट्रात मी कार्यक्रमासाठी फिरतो, परंतु दररोज रियाज मुलांकडून करून घेणारी संस्था ही एकमेव असली पाहिजे असे सांगितले। यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुकाराम लोखंडे, अविराज जांभळे, संजय केसरे, सचिन भोसले यांनी परिश्रम घेतले। याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बळीराम जांभळे यांनी केले।